नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता भैरवीची जागा कटकारस्थान करून हर्षाने मिळवलेली असते. तेव्हा अशोक मामा हर्षाला जाब विचारण्यासाठी येतात. तेव्हा त्यांच्यातलं बोलणं भैरवी येऊन ऐकते. हर्ष जेव्हा अशोक मामांना विचारते, तुम्हीही आता घरी जाणार आहे का? तेव्हा भैरवी म्हणते, कुणीही घरी जाणार नाहीये. आणि हर्षाजवळ येऊन म्हणते, माझगावकर इथेच कंपनीत राहणार आहे आणि मी सुद्धा राहणार आहे. पण तू आत्ताच्या आता तुझ्या जागेवर जाऊन बसणार आहे, आऊट. तेव्हा हर्षा मात्र हसूनच भैरवीला म्हणते, रिलॅक्स भैरवी, अगं केवढी पॅनिक होतीयेस. तू फ्रॉड केला नसतास तर मला ही जागा मिळाली नसती. पुढे ती म्हणते, कसं असतं ना, एखाद्या माणसाच्या नशिबात जी गोष्ट लिहिलेली असते ती बरोबर त्याला मिळते. तेव्हा भैरवी तिला म्हणते, हे बघ, तू जे काय बोलतीयस ना ते मला अजिबात कळत नाहीये. मी फ्रॉड वगैरे काहीही केलेलं नाहीये आणि मी कुठल्याही कागदावरती सह्या केलेल्या नाहीयेत. तेव्हा हर्षा तिने सह्या केलेले कागद दाखवून विचारते, मग हे काय? भैरवी जेव्हा ते कागद हातात घेते तेव्हा ती म्हणू लागते, पण मी हे काहीच केलेलं नाही, मला काहीच आठवत नाहीये. आणि ती अशोक मामांना म्हणू लागते, बाबा मला यातलं काहीच माहीत नाहीये. तेव्हा हर्षा म्हणते, भैरवी आता जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होईल ना तेव्हा त्यांना हे उत्तर दे. आता इथे मला माझ्या ऑफिसमध्ये तमाशा नकोय. नाऊ यू गेट लॉस्ट. तेव्हा भैरवी म्हणते, मी इथून कुठेही जाणार नाही, हा प्रोजेक्ट माझा आहे आणि हे ऑफिस माझं आहे. तेव्हा हर्षा तिला हात धरून ढकलते आणि म्हणते, तुझी मक्तेदारी इथे चालणार नाही, गेट लॉस्ट. भैरवी त्यावर काही रिॲक्ट होणार तितक्यात अशोक मामा भैरवीला म्हणतात, भैरवी या माणसांच्या तोंडी लागण्यात काहीही अर्थ नाहीये. एक काम कर, तू आता घरी जा आणि मी इथे थांबणार आहे. त्यावर हर्षा विचारते, व्हॉट, तुम्ही इथे थांबणार आहे? त्यावर अशोक मामा म्हणतात, काय आहे ना हर्षा मॅडम, कंपनीचे लॉज मलासुद्धा समजतात. तुम्ही मला असं कामावरून काढू शकत नाही. जर तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला कोर्टात खेचीन. आणि ते भैरवीला घरी जायला सांगतात. भैरवी जेव्हा जाऊ लागते तितक्यात मिस्टर कामत बुके घेऊन ऑफिसमध्ये येतात आणि हर्षाला म्हणतात, तुम्ही ती ऑर्डर पास केली ना त्यासाठी सहानी सरांनी तुमच्यासाठी हा बुके आणि हे गिफ्ट पाठवलंय. आणि जेव्हा हर्षाला देतात तेव्हा हर्षा म्हणते, ओ त्यांना सांगा की थँक्यू. ते तिथून गेल्यावर भैरवी हर्षाला म्हणते की असं फेवर्स घेऊन काम केलेलं चालतं तुम्हाला? मी जेव्हा प्रामाणिकपणे काम करत होते तेव्हा खूपत होतं तुम्हाला. आणि ती म्हणते, मला सगळं कळलंय हर्षा. तेव्हा मात्र भैरवीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा ती म्हणत असते, पाठीत खंजीर खुपसलाय तू. तेव्हा हर्षा म्हणते, मी काहीही केलेले नाही भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, हे तूच केलंय, कारण तुला माझ्या जागेवर बसायचं होतं. मी जेव्हा बॉस झाले त्या पहिल्या दिवसापासूनच तुला खटकत होतं. तेव्हापासूनच तू माझे पाय खेचण्याचं काम केलंस. आणि म्हणते, चूक केली मी तुला मैत्रीण समजून, तू तर मैत्रीण म्हणायच्या लायकीची सुद्धा नाहीयेस. भैरवीची अशी परिस्थिती पाहून अशोक मामांना खूप वाईट वाटू लागतं आणि ते तिला पुन्हा समजावत म्हणतात, तू आता घरी जा भैरवी. भैरवी आता तिथून निघून जाते. तेव्हा अशोक मामा हर्षाला चॅलेंज करत म्हणतात, मी तुला चॅलेंज करतोय हर्षा. हे सगळं कुणी केलं हे मी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेन. असं म्हणून अशोक मामाही तिथून जातात. इकडे भैरवी खूप टेन्शनमध्ये केबिनच्या बाहेर पडते आणि जेव्हा घरी जाऊ लागते तेव्हा योगिता तिला आवाज देते. पण भैरवीचं मात्र कुणाकडेच लक्ष नसतं. तिची ही अवस्था बघून भैरवी आणि गायधनींना खूप वाईट वाटू लागते. तृप्तीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता इकडे देसाई घरी येऊन अनिशला सांगू लागतात की अनिश, मी त्या फ्लॅटच्या मालकाशी बोललोय, डील डन झालंय आणि फ्लॅट पण बघितलाय, एकदम व्यवस्थित आहे. अनिशला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. तेव्हा तो विचारू लागतो, कुठला फ्लॅट? तेव्हा ते म्हणतात, तुला भैरवी काही बोलली नाही का? आणि ते सांगू लागतात की भैरवीने आपल्या सोसायटीमध्ये एक रेंटवर फ्लॅट घेतला. हे ऐकल्यानंतर अनिशला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, काय आणि कधी? त्यावर देसाई म्हणतात, अरे आता थोडा वेळापूर्वी. कमाल आहे, तुम्ही माझगावकर घरात आपापसात एकमेकांशी बोलत नाही का? तेव्हा अनिश म्हणतो, नाही तसं नाही, ती जरा गडबडीत होती ना म्हणून राहून गेलं असेल. तेव्हा देसाई म्हणतात, असेल आणि पुढे ते विचारू लागतात, अनिश त्या श्रीकांतने बऱ्याच जणांचे पैसे बुडवलेत म्हणे, तुझे पण बुडवलेत ना, आणि किती होते? तेव्हा अनिश त्यांना विचारतो, तुम्हाला कसं कळलं? तेव्हा ते म्हणतात, मला त्या प्रभूबाईंनी सांगितलं की तो श्रीकांत सरोदे तुझे आणि तुषारचे पैसे घेऊन पळून गेला म्हणे. पण डोंट वरी, मी माझगावकरांना यातलं काही सांगितलेलं नाहीये. तेव्हा अनिश म्हणतो, प्लीज कुणालाही सांगू नका आणि भैरवीला सुद्धा नाही, उगाच सगळ्यांना टेन्शन येईल. तेव्हा ते म्हणतात, काळजी करू नकोस, मी नाही बोलणार कुणाला. आणि ते म्हणतात,
तेवढं भैरवीला सांग की तो 2 लाखाचा चेक मी जाधवांना दिलाय म्हणून. हे ऐकल्यानंतर अनिशला आता मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तो विचारतो 2 लाख? त्यावर देसाई म्हणतात, हो, डिपॉझिट म्हणून 2 लाखाचा चेक भैरवीने दिलाय. असं म्हणून आता देसाई तिथून निघून जातात. अनिशला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं. आता इकडे भैरवी घरी यायला निघालेली असते. तेव्हा रस्त्याने चालत असताना तिच्या डोक्यात मात्र हर्षाने तिला कसं फसवलं याबद्दलच विचार फिरत असतात. आता इकडे अनिश तुषारकडे पळतच येऊन त्याला म्हणू लागतो, तुषार, अरे प्रॉब्लेम झालाय रे खूप मोठा. तेव्हा तुषार विचारतो, अरे काय झालंय? तेव्हा तो सांगू लागतो की मी त्या श्रीकांतला माझ्या आणि भैरवीच्या जॉईंट अकाउंटमधून पैसे दिले. तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अरे तू वेडा आहेस का? तू तुझ्या अकाउंटमधनं का पैसे नाही दिले? त्यावर अनिश म्हणतो, अरे माझ्याकडे कुठे पैसे होते? तेव्हा तुषार त्याला विचारतो, किती दिलेस? तेव्हा अनिश मात्र काहीच बोलत नाही. तुषार जेव्हा परत परत विचारू लागतो त्यावर अनिश म्हणतो, आता ते सोड, आता नवीन प्रॉब्लेम झालाय. भैरवीने त्याच अकाउंटवरनं 2 लाखाचा चेक दिलाय, त्यामुळे तो आता कॅन्सल होईल. आणि तो जर बाउन्स झाला ना तर भैरवीला सगळं कळेल. तुषार प्लीज मला आता माझ्या अकाउंटवरती 2 लाख रुपये ट्रान्स्फर कर ना, म्हणजे तो चेक बाउन्स होणार नाही. त्यावर तुषार म्हणतो, ऐक अनिश, मी तुला आता 2 लाख रुपये देऊ शकतो, पण तुला ते 2 लाख रुपये मला परत करावे लागतील. अनिश, तुलाही माहिती आहे माझंही नुकसान झालंय. तेव्हा अनिश रिक्वेस्ट करू लागतो आणि म्हणतो, आय नो, मी वाटेल ते करीन आणि तुझे पैसे परत करीन, पण प्लीज आत्ता मला तू पैसे दे. आता इकडे लंच ब्रेक झालेला असतो. योगिता बोंजाळेंजवळ 2 फाईल देते. एक फाईल हेड ऑफिसला पाठवण्यासाठी आणि दुसरी फाईल हर्षा मॅडमच्या टेबलवर ठेवण्यासाठी. आता योगिता आणि गायधनी लंचसाठी जात असतात. तेव्हा अशोक मामांना विचारतात, माझगावकर तुम्ही येताय ना? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही तुम्ही व्हा पुढे, मी येतोच. सगळे गेल्यानंतर अशोक मामा बोंजाळेंना आवाज देत थांबवतात आणि म्हणतात, बोंजाळे, सगळेजण गेले, तुम्हालाही जायचं असेल ना? तेव्हा बोंजाळे म्हणतात, हां, एवढं फाईलचं काम करून मलाही जायचं आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, खूप काम असतं ना तुम्हाला? हे सह्यांचं काम तुम्हीच करतात ना? परवा तुम्ही भैरवी मॅडमच्या सह्या घेतल्या होत्या, त्या कुठल्या? त्यावर बोंजाळे म्हणतात, आतलं मॅटर मला काही माहीत नसतं साहेब, चला मला खूप भूक लागली, असं म्हणून ते तिथून पटकन निघून जातात. आता इकडे तुषारने पैसे पाठवल्याचा मेसेज अनिशला जेव्हा येतो तेव्हा तो म्हणतो, थँक गॉड तुषारने पैसे पाठवले. पण त्याच्यानंतर लक्षात येतं की जसा मेसेज मला आला तसा भैरवीलाही गेला असेल आणि इथून मागचे मेसेजेस पण तिला गेले असतील, पण ती याबद्दल काहीच का नाही बोलली. आता इकडे भैरवी सोसायटीजवळ आलेली असते. चालून चालून खूप थकल्यामुळे तिला चालणं शक्य नसतं, पण कसं तरी ती वरती चढून येते आणि डोरबेल वाजवते. अनिश जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा भैरवीची अशी अवस्था पाहून तो तिला विचारू लागतो, अगं भैरवी, काय होतंय तुला? आता अनिश मात्र खूप घाबरलेला असतो. भैरवीच्या हातातनं तिची बॅग खाली पडते. अनिश तिला आत घेऊन येतो आणि सोफ्यावर झोपवतो. तेव्हा तिला विचारू लागतो, भैरवी काय होतंय? पण भैरवी फक्त रडत असते. तेव्हा अनिश तिच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि त्याच्या हाताने तिला पाणी पाजतो आणि पुन्हा विचारू लागतो, भैरवी काय झालंय? तितक्यात त्याला त्या मेसेजची आठवण येते. तेव्हा तो भैरवीची बॅग घेतो आणि त्यातला तिचा मोबाईल काढतो. तेव्हा भैरवीच्या मोबाईलवर सेम मेसेज आलेला असतो. तो मेसेज डिलीट करण्यासाठी अनिश भैरवीचा हात पकडून तिचे फिंगरप्रिंट्स घेऊ लागतो. तितक्यात भैरवीला जोरात खोकला येतो. तेव्हा अनिश तो मोबाईल बाजूला ठेवून देतो आणि भैरवीला विचारू लागतो, भैरवी, अगं काय होतंय तुला? डोळे उघड, मी इथेच आहे. पण भैरवी मात्र काहीच रिस्पॉन्स करत नसते. तेव्हा अनिशला काय करावं हेच सुचत नसतं. आता इकडे ऑफिस सुटून सगळेजण घरी जाऊ लागतात. गायधनी आणि योगिता अशोक मामांजवळ येतात. तेव्हा योगिता अशोक मामांना भैरवीची काळजी घ्या असं म्हणते. तेव्हा गायधनी म्हणतात, आम्ही पहिल्या दिवसापासून या मुलीला बघितलंय. खूप लहान वयात खूप काही अचीव केलंय तिने. अजूनही ती खूप पुढे गेली असती, पण या लोकांनी तिची अशी अवस्था केली. प्रामाणिक वागणाऱ्या माणसांबरोबरच हे असं होत असतं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी प्रामाणिक होतो तेव्हा माझ्या वाकड्यात गेली ही लोकं, तेव्हा मी सोडून दिलं. आणि आता भैरवी, पण एक लक्षात ठेवा, मी या माणसांना सोडणार नाही. भैरवीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी तिची मेहनत अशी सहसा वाया जाऊ देणार नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.